फेलिक्स हा मनुष्यांना खुश करणारा व्यक्ती होता. यामुळे न्याय करण्याबाबतीत त्याने विचार केला नाही. प्रामाणिकपणाविषयी त्याने विचार केला नाही. देवाविषयी त्याने विचार केला नाही. तर त्याने काय केलं? न्यायाची पायामल्ली करून पौलाला तसाच सोडून तो गुपचूप निघून गेला. त्याच्यानंतर फेस्त आला. हा फेस्त वरून चांगला दिसत होता, परंतु आतून मात्र त्याच्यामध्ये कोणताही चांगुलपणा नव्हता. तोही तसाच होता. काही लोक वरून अतिशय चांगले दिसून येतात. ते नम्र असल्यासारखे जाणवतात. अतिशय शांत ते वाटतात आणि तसंच शांतीने ते गळा काटत असतात. काय करतात? शांतीने गळा कापतात. ते अतिशय शांत दिसतात. नम्र असे वाटतात. चांगले असे ते दिसून येत असतात. फेस्ताकडे जर बारकाईने पाहिलं तर तोही असाच व्यक्ती होता. फेस्त जेव्हा यरुशलेमला गेला आणि त्या ठिकाणी पौलाविषयी जेव्हा चर्चा झाली तेव्हा तिकडे या. पौलावर जे दोषारोप तुम्ही करत आहात ते तुम्ही दाखवून द्या. तिकडे या, मी त्याला शिक्षा देतो. तेव्हा ते सर्व आले आणि त्यांनी येऊन त्या ठिकाणी जे दोषारोप लावायचे ते लावले. पहा काय म्हटलं आहे 7व्या वचनामध्ये. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. हे सर्व लोक यरुशलेममधून आले होते. त्यांनी पौलावर आरोप ठेवले. भयंकर असे आरोप ठेवून त्याला दोषी ठरवलं. पण पुरावा होता का? एकही पुरावा नव्हता. 15वे वचन पहा. पाहुयात पुढे. मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्या विरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी मी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे. अग्रिपा फेस्ताला म्हणाला, त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे. त्याने उत्तर दिले, उद्या आपणाला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल. प्रियांनो, तुम्ही बारकाईने पहा. यरुशलेममधून यहुदी लोक आले. त्यांनी पौलावरती बरेचसे गंभीर आरोप लावले, परंतु एकही सिद्ध करू शकले नाही. जेव्हा सिद्ध झाले नाहीत तेव्हा सोडलं पाहिजे ना. फेलिक्साने देखील जेव्हा यांचे वाद ऐकले होते तेव्हा ते करत असलेले दोषारोप सिद्ध झाले नाही, तेव्हा फेलिक्साने पौलाला सोडलं पाहिजे ना. पण नाही सोडलं. त्याने का सोडलं नाही हे प्रेषितांच्या कृत्याच्या 24व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की यहुदी लोकांची मर्जी संपादन करण्यासाठी मेजॉरिटीकडून वोट मिळतील यामुळे त्याने काय केलं? या बाजूला पौल तर एकटाच आहे, एकच वोट आहे हो, व त्या बाजूला बरेचसे यहुदी महायाजक आहेत. ते भरपूर लोक आले होते, त्यांचे वोट जास्त आहेत. यामुळे तो न्यायाचं आणि नीतीचं रक्षण केलं पाहिजे याविषयी विचार करत नव्हता. तर बऱ्याच लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. लोकांना जर खुश ठेवायचं असेल तर मग न्याय आणि नीतिमत्तेला देखील बाजूला ठेवावं लागतं. हा फेलिक्स अशा प्रकारचा होता. त्याला माहिती होतं की पौलावरती खोटे आरोप लावलेले होते, परंतु त्याने पौलाला सोडलं नाही. कशामुळे? लोकांना मला खुश करायचं आहे, जग माझ्यामुळे खुश पाहिजे. तिथे 27व्या वचनात आपण हेच पाहिलं. आता 9वे वचन आपण वाचूया. 7, 8 आणि 9 वचन हे सर्व वचने वाचतो. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. त्यांनी आरोप खूप ठेवले, खूप दोष लावला, परंतु त्यांपैकी एकाचाही पुरावा ते तेथे देऊ शकले नाही. आता पुढे पहा. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही. मी कोणाचा अपराध केला नाही. मी
कोणाच्याही विरुद्ध काही बोललेलो नाही. मी मंदिराच्या विरुद्ध काहीही बोललो नाही. शासन चालवत असणाऱ्या कैसराविषयी किंवा सरकारच्या विरोधात मी काहीही अपराध केला नाही. यहुदी लोकांच्या विरुद्ध देखील मी काहीच बोललो नाही. तो काय म्हणत आहे? यहुदी लोकांच्या नियमशास्त्राविषयी किंवा मंदिराविषयी किंवा कैसराबद्दल मी कोणताही अपराध केलेला नाही. त्याने प्रत्युत्तर केलं. एकीकडे पौलाला जे प्रत्युत्तर करायचं ते त्याने केलं आणि दुसरीकडे ते जे दोष लावत होते त्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही. त्यावरून येथे पौलाला निश्चित सुटका मिळाली पाहिजे होती. त्याला सुटका मिळाली नाही. याचं कारण माहित आहे? फेस्तर तर तेथे बसला होता, परंतु त्याच्या मनामध्ये दुसरेच जगिक असे विचार होते. त्याचं मन असं होतं. त्याची इच्छा होती की प्रामाणिकपणे न्याय द्यावा, परंतु त्याचा देह त्याला रोखत होता. त्याच्या लक्षात आलं होतं की पौलाचा कोणताही अपराध नाही. त्याला दंड देण्यासारखं कोणतं कारण नाही. पौलाची सुटका करण्यासाठी 100% तो योग्य आहे. परंतु पहा 9वे वचन. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेमेस जाऊन तेथे माझ्या पुढे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? आता लक्षात आलं का मॅच काय होती? जवळपास ही मॅच संपलेली होती. रिझल्ट अनाउन्स करण्याचा उशीर होता. पौल विजयी झाला होता. पौल विजयी झाला हे सांगणं बाकी होतं. पण त्या विजयाबद्दल हा फेस्त उघडपणे काही बोलू इच्छित नव्हता. तो इथे पोस्टपोन करत आहे. तो जो रिझल्ट आहे पोस्टपोन करत आहे. यहुद्यांना खुश करण्याच्या इच्छेने तो पौलाला कोठे घेऊन जाऊ पाहत होता? यरुशलेममध्ये त्याला तो नेऊ इच्छित होता. यरुशलेममध्ये पौलाची वाट कोण पाहत होते? घात करणारे त्याची वाट पाहत होते. त्याला मारून टाकण्याचा कट रचून बरेचसे लोक तेथे बसलेले होते. आता हा फेस्त यहुदी लोकांना खुश करण्याच्या इच्छेने एका आत्मिक व्यक्तीला अडकवण्याचा तो प्रयत्न करत होता. कृपया लक्ष द्या. असे फेस्त आमच्या चहूबाजूला बरेचसे असतील. असे फेलिक्स आमच्या चहूबाजूला राहतील. त्यांच्या सोबतच्या लोकांना खुश करण्यासाठी ते अनेकदा आपल्याला फसवतील. चहूबाजूच्या कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी ते जाणीवपूर्वक आम्हाला काहीतरी बोलतील, आम्हाला दोष लावतील, आम्हाला प्रमोशन मिळू देणार नाही. ते का प्रमोशन मिळू देत नाहीत माहित आहे? कारण आम्हाला मिळालं तर बाकीचे लोक रडतील. यामुळे तुम्ही प्रमोशन मिळण्यासाठी योग्य स्त्री पुरुष आहात हे माहीत असून देखील का प्रमोशन न देता ते अडवण्याचा प्रयत्न करतात माहीत आहे? कारण तुम्हाला प्रमोशन दिलं तर अनेकांना दुःख होईल यामुळे, पण नाही दिलं तर अनेक लोक आनंदी राहतील. दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही जे योग्य आहात त्यात तुम्हाला वर येऊ न देणारे असे फेलिक्स आणि फेस्त असू शकतं तुमच्या नोकरीमध्ये असतील. तुमच्या नोकरीमध्ये व्यापारात तुमची उन्नती होऊ नये यासाठी तुम्हाला अडवणारे असे बरेचसे लोक असतील. शिक्षणात तुम्ही पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारे असतील. तुम्ही मेहनतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला त्यामध्ये चांगले अंक मिळतील, तुम्हाला चांगली रँक मिळेल हा विचार करून तुम्ही अभ्यास करणार नाही असं ते करतील. मग तुमचं पुस्तक उघडण्याचा उशीर, लगेच ते येऊन चला आपण बाहेर जाऊ असं ते बोलतील. नको मला अभ्यास आहे. अच्छा तू खूप मोठा अभ्यास करणारा या जगात आला, चल जरा बाहेर जाऊन येऊ असं बोलून तुम्हाला ते अभ्यास करू देणार नाही. एक्झाम्सची तयारी ते करू देणार नाहीत. काहीही करून तुमचं शिक्षण, काहीही करून तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तो नष्ट करण्यासाठी, बंद पाडण्यासाठी व तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणारे लोक ते करत राहतील. या फेलिक्सला सर्व काही ठाऊक होतं, परंतु त्याने न्याय दिला नाही. फेस्ताला देखील सर्व सत्य माहीत होतं, पण त्याने पौलाला सोडवलं नाही. कारण पौलाला सोडून दिलं तर पौलाची सुटका होईल, परंतु बाकीची लोक दुःखी होतील. हा जो फेस्त आणि फेलिक्स कोणत्या पापी स्वभावाने भरलेले लोक होते माहीत आहे का? न्याय आणि नीतिमत्ताचं रक्षण त्यांना करायचं नव्हतं. त्यांना प्रामाणिकपणा नको होता. तर त्यांना काय पाहिजे होतं? या लोकांची इच्छा नेमकी काय होती? की लोकांना खुश ठेवायचं आहे. यस, कित्येकदा तुम्हाला काहीतरी बोललं म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक ते खुश होतील यामुळे तुमचे अधिकारी जाणीवपूर्वक काहीतरी बोलत असतील. जेव्हा तुम्हाला दुःख होतं आणि तुमच्या आजूबाजूचे लोक हसू लागतात तेव्हा त्या टीम लीडरला खूप आनंद होतो. हे लोकही गप्प राहणार नाही. तुम्ही बरोबर बोलले, खूप चांगलं त्याला ऐकवलं, चांगले त्याच्यावर ओरडले, त्याचं तोंड उतरेल असं तुम्ही त्याला बोलले.
खरं तर तुम्हावर ओरडण्याची गरज नसते, परंतु जेव्हा ते रागावतील तेव्हा अनेक लोक आनंदी होतात असं त्यांना वाटतं. तेव्हा विनाकारण एखाद्या व्यक्तीवर ओरडणं, विनाकारण त्याच्यावर दोष लावणं, कोणाला तरी खुश करण्याच्या उद्देशाने प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता विसरून जाणं हा किती दुष्टपणा आहे. यस, असे फेलिक्स असतील, फेस्त देखील राहतील. जेथे आम्ही राहत आहोत या जगामध्ये, या समाजामध्ये मनुष्यांना खुश करण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाणारे लोक राहतील. शरीराला खुश करण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाणारे लोक राहतील. अशा लोकांमध्ये, मनुष्यांना खुश करू पाहणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला काय दिसत आहे? पौल अतिशय दबला जात आहे हे आपल्याला दिसून येत आहे. वास्तविक पौलाला जी सुटका मिळाली पाहिजे ती न मिळता तो त्रस्त होत आहे आपल्याला दिसत आहे. परंतु तुम्ही लक्ष देऊन ऐका, जे आपण आता वाचलेलं आहे, ज्यावर आपण अध्ययन करत आहोत, यामध्ये पौलाचं कोणतंही नुकसान येथे घडत नाहीये. पौल हा तुरुंगामध्ये होता हे सत्य होतं, परंतु कृपा करून लक्ष द्या, परमेश्वराने पौलाच्या प्रति उत्तम योजना ठेवलेल्या होत्या. त्या म्हणजे की पौलाने रोम येथे जावं हा परमेश्वराचा उद्देश होता. आता त्याला कुठे जायचं होतं? रोमला जायचं होतं व तेथील अधिकाऱ्यांना सुवार्ता सांगायची होती. पौलाची महानता काय होती माहितीये? पौलाने फेलिक्सला सुवार्ता सांगितली, तसंच फेस्ताला व अग्रिपाला, सर्व अधिकाऱ्यांना. त्या काळी जितकेही अधिकारी येऊन बसले तेथील सर्व अधिकाऱ्यांना पौलाने सुवार्ता सांगण्यापासून माघार घेतली नाही. साधारणतः पौलाने काय विचार केला पाहिजे? हे काय आहे देवा, मी तर चांगलं करण्यासाठी गेलो. यरुशलेममध्ये जाऊन मी केवळ मदत केली. अन्यायकारक रीतीने मला आणून येथे तुरुंगात टाकलं आहे. काय हे तुला योग्य वाटतं का? हा न्याय आहे का? फेलिक्स काहीतरी न्याय देईल असं मला वाटलं. वादविवाद करत असताना जेव्हा मी जेवढं सविस्तर सांगता येईल ते सर्व मी सांगितलं, तेव्हा त्या सर्वांचं तोंड बंद झालं. तेव्हाच लक्षात आलं होतं की या वादामध्ये माझा विषय खरा आहे. आता तरी फेलिक्स सोडवेल मला असं वाटलं, परंतु हे काय? 2 वर्षापर्यंत अजिबात त्याने मला बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला नाही. देवा, तू का शांत आहे? ठीक आहे, फेलिक्स गेला तर गेला, पण फेस्त आला ना, त्याने तरी मला सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? अधिकारी बदलत आहे, परंतु माझी परिस्थिती का बदलत नाही? अधिकारी बदलत चालले आहे, परंतु माझी परिस्थिती का बदलत नाहीये? जशी परिस्थिती आहे तशीची तशी का राहत आहे? देवा, तू कोठे आहेस? तू मला याच परिस्थितीत का ठेवलेलं आहेस? का तू मला येथे कैद्याप्रमाणेच ठेवलेला आहेस? फेस्ताने काय म्हटलं माहीत आहे? तो अग्रिपा राजाला म्हणाला. तो काय म्हणाला? पाहूया 14वे वचन. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली, तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. एक सुवार्ता प्रचारक आहे असं बोलला नाही. एक आत्मिक व्यक्ती आहे असं म्हणाला नाही. एक प्रेषित आहे असं बोलला नाही. तर एक कैदी आमच्या तुरुंगामध्ये आहे. कैदी असं नाव पौलाला दिलं. देवा, हे काय आहे? हे योग्य आहे का? यात न्याय आहे का? तुझ्यासाठी ज्वलंत असं जीवन जगण्याची आशा करणाऱ्या मला अशा अभाग्या स्थितीत का आणलं? असं म्हणून त्याने रुसलं पाहिजे ना? थोड्याफार प्रमाणात देवाच्या विषयी थोडं दुःखी झालं पाहिजे ना? काय आमच्यामध्ये असे लोक नाहीयेत का? तुम्हाला पाहिजे ती नोकरी मिळण्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेले. जाता जाता प्रार्थनापूर्वक तुम्ही गेले. तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, व्हेरी गुड, तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिला, तुम्हाला फोन कॉल येईल किंवा मग लेटरवरती येईल असं त्यांनी मोठ्या आनंदाने सांगितलं. तुम्हाला आता 100% खात्री होती. अनेक प्रसंगामध्ये नोकरी मिळेल, नोकरी मिळणार आहे असं म्हणून पेढे देखील वाटण्यात येतात. असू शकतं तुम्ही पेढे देखील वाटले असतील. एक दिवस एक बहीण येऊन ती मला सांगत होती, पास्टर, देव मला जॉब देईल हा विश्वास आहे. निश्चित मला तो जॉब देईल माझा विश्वास आहे. आम्ही आमच्या घरात उपकार स्तुतीची प्रार्थनाही केली. कशासाठी केली? नोकरी मिळण्यासाठी. देव मला नोकरी देईल हा विश्वास ठेवून, नोकरी मिळालीच आहे असा विश्वास धरून मी उपकार स्तुतीची प्रार्थना देखील ठेवली. पास्टर, मग काय झालं ताई? मला नोकरी मिळाली नाही. मग आता काय करत आहेस? माझा देव निश्चित मला नोकरी देणार या विश्वासानेच मी पुढे चालत आहे. हे अतिशय गरजेचं आहे. ही असते आत्मिकता. तेथेच जर आपण असतो, उपकार स्तुतीच्या प्रार्थनेचा खर्च वाया गेला, विनाकारणच पेढे वाटले, लोकांना स्नॅक्स दिलं, उपकार स्तुतीचं दान दिलं, तू कमीत कमी
हे सर्व दिल्यावर तरी करायचं होतं. माझा विश्वास पाहून तरी नोकरी द्यायची होती. हो, निश्चित त्या बहिणीला विश्वासाच्या परीक्षेमधून जावं लागलं. तुम्ही अनेकांना सांगितलं देव मला निश्चित जॉब देणार आहे आणि त्यानंतर जॉब मिळाला नाही तर, प्रमोशन मिळालं नाही तर, पाहिजे तसा मुलगा मिळाला नाही तर, रिपोर्ट नॉर्मल आले नाहीत तर, आपल्या मनात आपण दुःखी होतो ना. कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये निराशा येत असते ना. माहिती नाही काय झालं माझ्या सर्व प्रार्थनेचं, काय झालं मी दिलेल्या सर्व दानांचं, माझ्या त्या प्रार्थनेचं काय झालं, काय झालं माझ्या देवाचं, काय झालं माझ्या धार्मिकतेचं. एक प्रकारची निराशा व व्याकुळता येते. तुम्ही काही मागितलं त्या बाबतीत देव जर शांत राहिला तर देव चांगला नाही. तुम्ही जर केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवाकडे येत आहात, जे मागितलं ते घेण्यासाठी जर येत आहात तर कृपा करून लक्ष द्या. तुम्ही देवाला एखाद्या वस्तूप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करत आहात. केवळ तुमच्या गरजांसाठीच तुम्ही देवाकडे येत आहात, तर ही अजिबात चांगली आत्मिकता नाही. खरी व योग्य आत्मिकता कोणती माहीत आहे? मी माझ्या परमेश्वराकडे यासाठी येत नाही की माझे कष्ट दूर व्हावेत किंवा केवळ माझे कष्ट सांगत राहावे. माझ्या जीवनातील दुःख व अडचणी दूर होण्यासाठी, माझे आजार होण्यासाठी अजिबात नाही. तर कशासाठी? तो माझा स्वर्गीय पिता आहे. त्याने जीवापाड माझ्यावर प्रेम केलं. मी थोडा वेळ त्या देवाच्या सानिध्यामध्ये येतो, त्याच्यासोबत वेळ घालवण्यास येतो, त्याच्याशी बोलण्याकरिता येतो, माझं दुःख सांगण्यासाठी येतो. तो उत्तर देईल किंवा न देणार, केवळ यावरती माझ्यामधील आणि माझ्या पित्यामधील नातं अजिबात अवलंबलेलं नाही. ही आहे खरी आत्मिकता. पौलामध्ये हीच आपल्याला दिसून येते. फेलिक्स आला, निघून गेला. फेस्ता आला, तोही निघून गेला. आता आपण पाहत आहोत अग्रिपा आलेला आहे. आता अग्रिपा आल्यावर, हो पौला, तुझ्याविषयी खूप ऐकलं आहे, सांग काय झालं आहे. आता हा आणखी एक आला माझ्याकडे. फेलिक्सला सांगितलं, त्याने ऐकून तो निघून गेला. फेस्ताला सांगितलं, त्यानेही ऐकून तो निघून गेला. आता अग्रिपाला आहे, त्यालाही सांगावं लागेल. वेस्ट आहे, टाइम वेस्ट आहे. अग्रिपा साहेब, मी कोण आहे, येथे का आहे, फेस्ताला सर्व माहिती आहे, त्याला तुम्ही विचारा. असं म्हणून निघून गेला. कृपया ऐका. त्याचे कष्ट, त्याचे दुःख, त्याच्या ज्या समस्या होत्या त्याला त्याने जीवनाचा एक भाग मानलेलं होतं. परंतु जेव्हाही देवाविषयी बोलण्याची संधी आली त्या प्रत्येक वेळेला त्याने आपल्या जीवनाचं सौभाग्य मानलं. हीच होती प्रेषित पौलाच्या जीवनामधील असणारी अद्भुत अशी आत्मिकता. तो तुरुंगात होता, परंतु त्याने आपल्या जीवनाचं सौभाग्य मानलं. त्याला तुरुंगातून बोलावल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याने, हो सांग पौला, असं म्हणण्याच्या प्रत्येक वेळेला देवाविषयी प्रचार करणं हे त्याने आपलं सौभाग्य मानलं. फेलिक्स आल्यावर त्याने सांगितलं. फेस्ताने विचारलं तर त्याला सांगितलं. आता अग्रिपा आल्यावर त्यालाही तो सांगत आहे. याचं कारण ठाऊक आहे. त्याने ज्या सिद्धांतावर विश्वास ठेवला, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, त्याने ज्याला आधार मानलं, त्या देवाविषयी त्याच्या जीवनामधील असणारे कष्ट त्याच्याविषयी बोलण्यापासून कधीही अडखळण बनले नाहीत. त्याचे कष्ट वेगळे होते व देवासोबतचं त्याचं नातं वेगळं होतं. त्याच्या समस्या वेगळ्या होत्या, पण देवासोबतची निकटता ही वेगळी होती. त्याच्या बेड्या वेगळ्या होत्या, पण देवाविषयीचं त्याचं प्रेम वेगळं होतं. त्याचं ते प्रेम व देवासोबतचं त्याचं नातं याने त्याच्या जीवनातील समस्यांनी आणि कष्टांनी कधीही त्याला कमजोर करतील पौलाने आपल्या जीवनात कधीही हे घडू दिलं नाही. अशीच आत्मिकता आपलीही असेल तर तेव्हा पौलासोबत आपणही बोलू शकतो. ते म्हणजे मरण असो किंवा भूक असो किंवा नग्नता असो किंवा पराजय असो, दुःख व आजार असो किंवा दुष्काळ असो किंवा काहीही असो, हे काहीही मला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू शकत नाही. जे संकट आहेत किंवा जे येणार आहेत, माझ्या आजूबाजूचे लोक असतील, अधिकारी असतील किंवा स्वर्गातले दूत असतील, माझ्या देवासोबत जे माझं नातं आहे, जे माझं प्रेम आहे, त्यापासून ते मला वेगळे करू शकणार नाहीत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही देवाला केवळ आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या एखाद्या साधनाप्रमाणे वापर करू नका. देवाच्या प्रती जर तुमच्यामध्ये प्रेम असेल, जर तुमचा देवावरती विश्वास असेल, तर देवाने जे दाखवलेलं प्रेम आहे, त्याने केलेलं जे बलिदान आहे, ते जर तुमच्या मनात भरलेलं आहे, तर आज तुम्हाला उत्तर मिळो की न मिळो, तुमचे अश्रू पुसले जाओत की न जाओत, तुमचा अपमान दूर केला जाओ किंवा न जाओ, एक सत्य तुम्ही जाणून घेणार. ते सत्य म्हणजे आज मला
परमेश्वर जे दाखवत आहे, परमेश्वर मला जे देणार आहे, त्या गौरवी राज्याशी तुलना केली तर या भूतलावरती जे कष्ट आणि दुःख मला आहेत, हे काहीही त्यांच्याशी तुल्य अजिबात नाहीत. कारण उत्तम असं राज्य माझी वाट पाहत आहे. जोपर्यंत मी या भूतलावर आहे, या लहान मोठ्या समस्या येत राहतील. तुम्ही केवळ एकटा तर नाही ना, एकटे तर नाहीत ना. एक ख्रिस्ती म्हणून तुम्ही केवळ एकटेच बेरोजगार आहात का? एक ख्रिस्ती बहीण असून तुम्ही एकटाच आजारामधून चाललेले आहात का? एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्ही एकटेच प्रमोशन शिवाय जीवन जगत आहात का? नाही ना. जे लोक ख्रिस्ती नाहीयेत, ज्यांनी तुमच्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलं, जे कष्टाने काम करणारे आहेत, नोकरीशिवाय तेही दुःखी आहेत ना. प्रमोशन न मिळाल्याने दुःखात आहेत ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही केवळ एकटेच असे नाहीत या जगामध्ये जे दुःख संकटातून आणि अडचणीतून चाललेले आहेत. तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा एक अंतर आहे. तो म्हणजे तुम्ही जेव्हा कष्ट आणि अडचणीमधून जात असता तेव्हा तुम्हासोबत राहणारा परमेश्वर आहे. पण त्यांच्याबरोबर असा कोणी मित्र, कोणी आधार नाहीये. प्रियांनो, एक लहान मुलगी एका रूममध्ये ती अतिशय घाबरलेली होती. कोणतं तरी वाईट स्वप्न पाहिलं, ती ओरडून उठली. तेव्हा घाईघाईने तिची आई आली. ती लहान मुलगी जेव्हा खिडकीतून बाहेर पाहू लागली तेव्हा विजा कडाडत होत्या. भयंकर पाऊस तेव्हा पडत होता. त्या ढगांचं गडगडाट ऐकून ती मुलगी अतिशय घाबरलेली होती. तिने मम्मीला पाहिलं आणि मम्मीकडे जाऊन तिने तिला घट्ट मिठी मारली. तिने विचारलं, बाळा तू घाबरलीस? हो मम्मी, मी खूप घाबरले. का बरं? काहीतरी वाईट स्वप्न मी पाहिलं. मी लगेच डोळे उघडले तर बाहेर विजा कडाडत होत्या. ढगांचाही आवाज येऊन मोठा पाऊस पडत होता. हे सर्व पाहून माझ्या मनामध्ये अतिशय भय निर्माण झालं मम्मी. ठीक आहे बाळा, पण आता कसं वाटतं? आता मला भीती राहिली नाही. कशामुळे? तू माझ्यासोबत आहे ना. आता एक मिनिट ऐका. शेजारी तिची मम्मी आहे, पण पाऊस थांबला आहे का? नाही थांबला. विजा कडाडणं थांबल्या का? नाही थांबल्या. ढगांचा गडगडाट थांबला का? नाही थांबला. मग ही मुलगी आता घाबरत का नाहीये? सांगा. मुली, आता कसं वाटतं? मी आता का घाबरू मम्मी? का? कारण तू आहेस ना. कृपया ऐका. देव आमच्या सोबत आहे. केवळ असं बोलल्याने विजा कडाडणं थांबणार नाही. ढगांचा गडगडाट थांबत नाही. पाऊस पडणं थांबत नाही. त्या लहान मुलीला एक सत्य माहीत होतं. कोणतं ते? माझी मम्मी सोबत आहे तर बस, यांनी मला काहीही होऊ शकणार नाही. परंतु आज अनेकांजवळ असा परमेश्वर नाहीये. आपल्यात व त्यांच्यात काय अंतर आहे माहितीये? तुम्ही जेव्हा कष्ट, संकट आणि अडचणीमधून जात आहात तेव्हा आपल्यासोबत राहणारा देव आहे. अन्य लोक देखील त्याच अडचणीमधून जात असतील, परंतु आधार देणारा मी आहे असं बोलणारा, प्रतिज्ञा देणारा किंवा किनाऱ्याला घेऊन जाणारा तो देव त्यांच्याकडे नाही. आपण धन्य आहोत ना. निश्चितच आपण धन्य आहोत. पौलाला हे सत्य ठाऊक होतं की देव माझ्या सोबत आहे. यामुळे मी का घाबरू? मी कैदी असो, तुरुंगात असो, देव येथे माझ्या सोबत आहे. योग्य वेळेमध्ये ज्या स्थळापर्यंत मला जायचं आहे तेथे घेऊन जाणारा देव माझ्या सोबत आहे. तो दिवस येईपर्यंत मी माझा विश्वास कधी सोडणार नाही. हीच होती पौलामधील स्थिर अशी आत्मिकता. ही स्थिर अशी आत्मिकता परमेश्वर आज तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवत आहे. अशा आत्मिकतेसाठी प्रार्थना करूयात का? चला प्रार्थना करू. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, आत्मिक जीवनामध्ये एक परिपक्व व्यक्ती कशा प्रकारचं वर्तन ठेवतो हे पौलाच्या जीवनाद्वारे शिकवलंस, त्यासाठी आभार मानतो. देवा, हे सत्य आहे की माणसांना खुश करणारे लोक हे तुला कधी खुश करू शकणार नाही. माणसांना खुश करणारा फेलिक्स आणि फेस्त यांनी न्यायाची त्यांनी पायामल्ली केली, परंतु तुलाच खुश करणारा पौल याने मात्र त्याच्या जीवनामध्ये उत्तर मिळत नव्हतं तरी देखील, निराशेमध्ये हताशपणात त्याला जावं लागलं तरी देखील तुझी सेवा करण्याच्या बाबतीमध्ये प्रेषित पौल हा कुठेही पाठीमागे हटला नाही. देवा, अशाच प्रकारची आत्मिकता तू आम्हातील सर्वांना दे. मागा म्हणजे मिळेल असं तू म्हटलं, हे खरं आहे. अनेकदा आमचं मागणं हे तुझ्या इच्छेप्रमाणे नसेल तर, आमचं मागणं हे त्या वेळेमध्ये जर नसेल तर, आणि जेव्हा तू उत्तर देण्यासाठी उशीर करशील तेव्हा त्रस्त न होता, निराश न होता, तुझ्यावर संशय न घेता, विश्वासामध्ये कमजोर न पडता, तुझ्या पाठीमागे चालून
तुझ्यासाठी जीवन जगून, तुझे साक्षीदार बनून जगून, तुझा प्रचार आम्ही करत राहावा, तुझं गौरव करावं, असं अद्भुत असं जीवन तू आम्हातील प्रत्येकाला दे. दिलेल्या या वचनाला फळ आणून परिपक्व असं जीवन तू आम्हाला दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.